मस्त हेल्दी असा गरमागरम पालक राईस. नुसता पालक राईस जरी संध्याकाळच्या जेवणाला असेल तरी हे पोटभरीचं आणि हेल्दी होतं. मम्मा मी टेस्ट करायला आले. ओके. मम्मा हा. मी टेस्ट करते. हा कर. अरे वा मम्मा खूप छान झालंय. तुला सांगू शकत नाही एवढं छान झालंय. हो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पालक राईसची रेसिपी सांगणार आहे. असं लहान मुलं पालक खायला नको म्हणतात, पण आता बघा इंद्राक्षीनी पालक राईस आवडीने खाल्ला आणि नेहमीच खाते, म्हणून मी तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर करणार आहे. आता हा राईस कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहे. त्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. माझी मम्मी सांगणार आहे हा पालक राईस कसा करायचा. वेलकम टू नंदा जल्दी किचन. पालक राईस करण्यासाठी मी इथं 10-12 पालकची पानं स्वच्छ धुवून 2 तुकडे करून घेतलेले आहेत. एक कांदा चिरून घेतलेला आहे. आलं आणि लसूणचा ठेचा, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा आल्याचा ठेचा, 1 चमचा मिरचीचा ठेचा, 10-12 काजू पाकळ्या, थोडा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गूळ घेतलेला आहे आणि भरपूर सारी म्हणजे 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर. आता ही पालकची पानं आपण उकळत्या पाण्यात घालणार आहे. त्याचा रंग हिरवागार राहण्यासाठी आपण ही प्रोसेस करतोय. 1 मिनिटभरासाठी ही उकळत्या पाण्यात अशी बुडवून घ्यायची. एक मिनिटभर बुडवल्यानंतर आपण ही काढून लगेच आईस कोल्ड वॉटर मध्ये घालणार आहे की त्याचा हिरवागार रंग जो आहे तो कायम राहायला पाहिजे. बर्फाचं पाणी मी तयार केलेलं आहे, एकदम थंडगार पाणी. त्याच्यामध्ये आपण ही पानं टाकून घेऊयात. ह्या प्रोसेसमुळे पालकचा रंग हिरवा राहतो छान. आता ही पानं आणि कोथिंबीर आपण मिक्सर जार मध्ये घेऊयात. सगळी पानं याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. ही सगळी पानं आणि 1 वाटी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे मी बारीक चिरलेली. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात. पालक आणि कोथिंबीर असं हे मिक्सरला आपण फिरवून घेतलंय छान. गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2.5 पळ्या एवढं तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये पहिले आपण काजू तळून घेऊयात. काजूच्या पाकळ्या केलेल्या आहेत. हे ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी चालेल. काजू थोडे बदामी रंगावर तळून घेतले, हे काढून घेऊयात. थोडे मध्ये मध्ये टेस्ट छान लागते म्हणून काजू घेतले. आता ह्याच तेलामध्ये आपण मोहरी टाकली. मोहरी तडतडलेली आहे. जिरं टाकलं. गॅस बारीक करून हिंग टाकलेला आहे. खडे मसाले घेतलेले ते टाकलेत. लवंग, मिरी, दालचिनी, मसाला वेलची, बादलफूल, जाईपत्री हे टाकून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण आलं आणि लसूणचा जो ठेचा करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. त्याच्यामुळेच भाताचा स्वाद छान होतो. फोडणी परफेक्ट झाली ना की भात छान लागतो. अर्ध्या मिनिटासाठी हे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूयात. कांदाही जरा मऊ होईपर्यंत 1 मिनिटभरासाठी आपण परतून घेऊयात. मऊ झाला पाहिजे, खूप जास्त भाजायचा नाही. कांदा मऊ झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकूयात. मिरचीचा ठेचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरचीचे तुकडेही टाकू शकता, परंतु ठेचा टाकला ना की युनिफॉर्म चव लागते सगळीकडे, म्हणून मी ठेचा घेतलेला आहे. तोही आपण अर्ध्या मिनिटासाठी परतून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकूयात. 1 चमचाभर एवढा लिंबाचा रस मी टाकलेला आहे आणि पाव चमचा एवढा गूळ. आलं, मिरची, लिंबू रस
लसूण त्याच्यामुळं हे छान परतल्यामुळं भाताची चव खूप छान लागते. बाकी कुठले मसाल्यांची गरज नाही. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक केलेला पालक आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट टाकूयात. बघा रंग छान हिरवागार राहिलेला आहे. त्याला टेम्परेचर शॉक दिल्यामुळं. पालक राईससाठी महत्वाचे आहेत कांदा, आलं, लसूण, मिरचीचा ठेचा. बरोबर मी कशा स्टेप्स मध्ये फोडणी करायची, किती परतायचं हे सांगितलेलं आहे. ह्याच्यामुळे चव छान होते आणि पालक राईस मध्ये कोथिंबीर आपल्याला भरपूर वापरायला लागते. 1 मिनिट भरासाठी परतून घेतलेलं आहे. बघा 1 मिनिट भरासाठी हे छान असं आपल्याला परतून घ्यायचंय. कलरही एकदम छान आलेला आहे. एक मिनिट भरासाठी हे परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया मीठ. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता इथं मी काय केले, लांब दाण्याचा बासमती तांदूळ जो आहे तो मी स्वच्छ धुवून 1.5 वाटी एवढा घेतला. स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातला होता आणि 2 वाटी एवढं पाणी टाकून हा कुकरला वाफवून घेऊन कुकरची वाफ गेल्याबरोबर हा मोकळा करून घेतलेला आहे. आता हा आपण याच्यामध्ये टाकूयात. अरे मम्मा खूप छान वास येतोय. काय करते? तुला आवडतोय की नाही हा भात? आवडतो म्हणून मी बनवते बाळा. कुठला भात? पालक राईस. अरे वा, माझा पालक राईस तर खूपच आवडीचा आहे. हा, एक 5 मिनिटातच तयार होईल बघ आता. बरं. हे बघा परात ओली करून त्याच्यामध्ये काढल्यामुळं परातीला भात अजिबात चिटकत नाही. परात ओली केली होती आणि गरम असतानाच हा भात मी याच्यामध्ये काढून घेतला होता. आता हे आपण मिक्स करून घेऊया छान. बघीन द्राक्षी तुझ्या आवडीचा ग्रीन कलरचा राईस. हो, खूप मस्त दिसतोय. हे छान मिक्स करून घेऊयात. छान मिक्स करून घेतलाय. आता 5 मिनिटासाठी ह्याला कव्हर करून एक वाफ आणूयात आपण. 5 मिनिट वाफवल्यानंतर हा भात मी उतरवून घेतलेला आहे. आता आपण सर्व करूयात. हा भात नुसताच छान लागतो कारण ह्याच्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरतो ना, आलं, लसूण, मिरची, लिंबू, गूळ, त्याच्यामुळे बाकी कोणतेही मसाले वापरायची गरज नाही. छान असा मस्त आपला हा पालक राईस ग्रीन कलरचा हेल्दी तयार झालेला आहे. तुम्ही असा पालक राईस करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा. खूप छान टेस्टी लागतो गरमागरम असा पालक राईस. तोंडी लावायला काही असेल नसेल तरी चालतंय. मी इथे लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे. नुसता राईसच इतका टेस्टी असतो त्यामुळे बाकी काही घेण्याची गरज नाही. तुम्ही हा राईस करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमचा राईस कसा होतो. भेटूया परत एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय.